ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने दोन्ही गाठोडी सोबत पाहताच लहानपणीच्या तन्वीच्या फोटोमागे मधुभाऊंनी सायलीचं नाव लिहिल्यामुळे अर्जुनच्या समोर खरी तन्वी कोण ही आता आलेली असते आणि त्यामुळे खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रियाने इथे गनिमी कावा करत साक्षी आणि सचिनला फसवलेलं असतं। साक्षीला आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढण्यासाठी आणि घरातल्या लोकांच्या मनात जागा मिळवण्यासाठी इथे आता प्रियाने खूप मोठी युक्ती केलेली असते। तर कॅफेमध्ये साक्षी आणि सचिन एकमेकांना भेटायला जातात तेव्हा प्रिया अस्मिताला मुद्दामूनच तिथे घेऊन जाते आणि इथे अस्मिता समोरच साक्षी आणि सचिनचा पर्दाफाश करते। त्यामुळे कॅफेमध्ये गेल्यानंतर अस्मिताने साक्षी सचिनला रंगेहात पकडल्यामुळे इथे आता सचिनला डिवोर्स देण्याचा निर्णय हा अस्मिताने घेतलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुनने एक प्लॅन तयार केलेला असतो की आपण इथे प्रियाची प्रतिमाबरोबर महिनाबरोबर DNA टेस्ट करणार आहोत। पण जर प्रियाने पुन्हा एकदा DNA रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर तिच्या मनामध्ये एक विचार आलेला असतो। मागच्या वेळेला रविराज काकांनी प्रियाबरोबर DNA टेस्ट केली होती आणि त्यामुळे तेव्हासुद्धा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता। सगळ्यांनी विश्वास ठेवला की हीच तन्वी आहे। मग त्यावेळेला हे रिपोर्ट कुणी बदलले असतील? किंवा एकतर अर्जुन म्हणतो की पैसे देऊन रिपोर्ट बदलले असतील किंवा जी खरी तन्वी आहे ना तिचे सॅम्पल स्वतःच्या जागी तिने दिले असतील। याचा अर्थ प्रियाला माहिती आहे खरी तन्वी कोण आहे। तेव्हा आपण काय करूया, प्रियावरती आपण लक्ष ठेवूया। आपण तिची DNA टेस्ट करतोय हे तिला कळल्यानंतर ती बरोबरच इथे रिपोर्ट बदलायला तरी येईल, नाहीतर खऱ्या तन्वीचे सॅम्पल घेऊन येईल आणि तेव्हाच आपल्याला बरोबर प्रियाला पकडायचं आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की बायको, तू खरंच खूप छान आयडिया शोधून काढलीस। याने दोन गोष्टी होतील, एकतर इथे खरी तन्वी कोण आहे हे आपल्याला कळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिया DNA रिपोर्ट बदलण्यासाठी काय काय करते हे सुद्धा आपल्याला कळेल। म्हणजे त्यांचा प्लॅन आता तयारच असतो। पण एका बाजूला ही साक्षी प्रियाला त्रास देत असते, सारखी फोन करत असते आणि म्हणत असते की मला सचिनला भेटायचं आहे, सचिनबरोबर बोलायचं आहे, मला बोलणं करून दे। आणि जेव्हा इथे आता प्रिया किल्लेदारांच्या घरी गेलेली असते त्यावेळेला तिला काही साक्षीची मदत करता येत नाही। तेव्हा साक्षी भांडीवाली बनते, बोहारीन बनते आणि सुभेदारांच्या घरी येते। तेव्हा इथे सचिनला तिने धमकी दिलेली असते, यापुढे जर माझा फोन उचलला नाहीस ना तर अजून तुला रिस्कमध्ये टाकेन, त्यामुळे पुन्हा ही रिस्क तू घेऊ नकोस। तेव्हा सचिन तिला खुणावतो आणि तिथून जायला सांगतो। तो म्हणतो की परत असं होणार नाही, प्लीज तू इथून जा, मी तुला भेटायला येईन। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता सायली आणि अर्जुन दोघेजण तिथून आलेलेच असतात आणि त्याच बाजूने साक्षी जात असते। प्रियाला तिचा धक्का लागतो आणि साक्षीची सगळी भांडी खाली पडतात। प्रिया तिला मदत करते आणि लवकर तिथून जायला सांगते, कारण अर्जुन सायली त्या ठिकाणी आलेले असतात ते प्रियाला माहिती असतं। आणि जेव्हा इथे आता सचिनला साक्षीने घाबरवलेलं असतं त्यानंतर सचिन तिला भेटायला जातो आणि म्हणतो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्या अस्मिताचं कार्ड बंद करून ठेवलं आहे, मला पैसेच काढता येत नाही आहेत। एकदा का तिच्या अकाउंटवरून पैसे काढले आणि एकदा का सगळे पैसे फिरले की मी तुझ्याकडे येणारच आहे ना, मी तुला प्रॉमिस केलं आहे की नाही, मग मी तुझ्याकडे येईन आणि तुझ्याबरोबर लग्न करेन, असं इथे सचिनने तिला सांगितलेलं असतं। गोड गोड बोलून पुन्हा आपल्या बोलण्यामध्ये तिला अडकवलेलं असतं। तेव्हा साक्षी म्हणते, हे बघ, जाऊ दे, ती नसेल पैसे देत तर मी तुला पैसे देईन, काहीतरी आपण करूया। तेव्हा तो म्हणतो, नाही नको, मग काय फायदा, त्या अस्मिताला काय एवढे वर्ष मी उगाच खर्च केलं आहे का तिच्यावरती, आता मला तिच्याकडून पैसे काढायचे आहेत। हे बघ, तिच्या अकाउंटला खूप पैसे आहेत, तिचं अकाउंट एकदा का चालू झालं की मी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहे, मग मी माझं सगळं कर्ज फेडेन आणि मी तुझ्याकडे परत येईन।
असं तिला सचिनने सांगितल्यानंतर तिला त्याचं बोलणं खरंच वाटतं आणि ते खरंच असतं. म्हणजे अस्मिताचं कार्ड खरोखरच आता बंद करून ठेवले प्रताप काकांनी मॅनेजरला फोन करून सांगितलेलं असतं. त्यामुळे तिच्या अकाउंटवरून काही ट्रान्झॅक्शन वगैरे होतच नसतात. ते आता बंद पडलेलं असतं आणि त्यामुळे इथे सचिनची चिडचिड होत असते आणि ती अस्मिताच्या लक्षात येत असते. पण तरीसुद्धा त्याच्यावरच्या आंधळ्या प्रेमापुढे तिला दुसरं काही कळतच नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रताप काकांनी ठरवलेलं असतं की आता काय करायचं. कारण का तिला सत्य कळायला नको ना. सत्य जर कळलं की ह्या लोकांनी तिचं अकाउंट बंद करायला सांगितले, सगळे ट्रान्झॅक्शन थांबवायला सांगितलेत, तर मग अस्मिताला राग येईल. तेव्हा आता आपल्याला काहीतरी वेगळी आयडिया करावी लागणार आहे. तेव्हा इथे त्यांचा विचार होण्याच्या आधीच सचिन त्या ठिकाणी जाणार असतो. पण इथे मॅनेजर खूपच हुशारीने सचिनला गुंडाळतात. सचिनला काही खरी गोष्ट सांगत नाही की त्यांनी कशा पद्धतीने इथे अकाउंट आता बंद करायला सांगितलेलं आहे. सचिनला काहीही माहिती खरी मिळत नाही. त्याला थातूरमातूर कारणं देऊन बँकेतून मॅनेजरने पाठवून दिलेलं असतं. सगळ्या या गोष्टी घडतच असतात आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता सचिनला फोन देण्यासाठी साक्षी फोन करते आणि म्हणते, प्रिया जा आणि सचिनला फोन दे, मला त्याच्याजवळ बोलायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, बाई सगळे सुभेदार घरामध्ये आहेत, जर मी त्याला माझा फोन दिला आणि कुणाला काही कळलं तर? त्यामुळे काहीही झालं ना तरीसुद्धा आता मी फोन देणार नाही हां. तेव्हा इथे साक्षी म्हणते, हे बघ प्रिया, मी तुला पैसे मोजलेत हां, तुझ्या अकाउंटला किती पैसे ट्रान्सफर केले ते बघ या कामासाठी. तुला काय गं, तुला फक्त 2 मिनटं जाऊन आता इथे माझा फोन द्यायचा आहे, मला त्याला फक्त एक निरोप द्यायचा आहे बस, बाकी मग मी काही बोलणार नाही. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, ए बाई ठीक आहे, मी शेवटचा फोन देणार आहे फक्त. तेव्हा साक्षी म्हणते, मला त्याला भेटायचं आहे, मग त्याला सांग ना मला भेटायला यायला. तेव्हा इथे प्रिया एक प्लॅन तयार करते. ती साक्षीला म्हणते, ठीक आहे मी तुझा निरोप देते, तू कुठल्या कॅफेला येणार आहेस त्या कॅफेला मी सचिनला पाठवते. तेव्हा इथे साक्षी म्हणते की ठीक आहे. आणि मग साक्षी काय करते, एका कॅफेचं नाव सांगते. प्रिया जाते आणि म्हणते, ए सचिन ऐक, साक्षीने तुला भेटायला बोलावलं आहे आणि तिने आता कॅफेचं नाव त्याला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो काय झालेलं असतं, इथे आता कुठल्या कॅफेला सचिन जाणार आहे हे प्रियाला बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे इथे प्रिया आता अस्मिताला म्हणते की अस्मिता काय गं, काय झालं, खूप टेन्शनमध्ये आहेस का तू? ती म्हणते, हो ना गं, माझं अकाउंट बंद झालं आहे, त्यामुळे सचिनला काही पैसेच मिळत नाही आहेत, तो माझ्यावरती चिडचिड करतो आहे. म्हणजे बरोबरच आहे ना, इतके दिवस झाले जेव्हा तो कमवत होता तेव्हा मी पैसे खर्च केलेच ना, मग आता त्याला गरज आहे, मग मीच पैसे देणार ना त्याला. तर माझं अकाउंट बंद झालं आहे, ते कधी सुरू होणार आहे काय माहिती, काय इश्यू झाला आहे मला कळत नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, बँकेमध्ये जाऊन एकदा चौकशी केली तर? ती म्हणते, अगं पण मला कुणीही जाऊ देणार नाही ना बाहेर, ओली बाळंतीने बाहेर जायचं नाही 2-3 महिने असं सांगितलं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हे बघ तुझी जर काही हरकत नसेल ना तर मी तुला आपल्या गाडीतून घेऊन जाते. आपल्याला काय चालत जायचं आहे का? गाडीमध्ये बसायचं आहे आणि जायचं आहे, लवकरच परत येऊ, काय वाटतं तुला? अस्मिता म्हणते की ठीक आहे आपण जाऊया, मी विमलला सांगते बाळावरती लक्ष ठेवायला, मग तर चालेल ना? ती म्हणते की हो मग तर चालेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिताला घेऊन प्रिया मुद्दामूनच बँकेकडे जात असताना म्हणते की चल आपण त्या कॅफेमध्ये जाऊ, जरा थंड होऊ, सरबत वगैरे पिऊ, नाहीतर कोल्ड कॉफी, तिथे खूप छान कोल्ड कॉफी मिळते, आपण जायचं का त्या कॅफेमध्ये? तेव्हा अस्मिता म्हणते, बरं बाई ठीक आहे, तुला जर काही खायचं असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि मग इथे आता प्रिया अस्मिताला घेऊन त्या कॅफेमध्ये जाते. कॅफेमध्ये गेल्यानंतर प्रिया मुद्दामूनच म्हणते की माझी पर्स गाडीमध्ये राहिली, अस्मिता तू पुढे हो मी आलेच. आणि तिने खूपच हुशारीने आणि मुद्दामूनच इथे आता पर्स गाडीमध्ये ठेवलेली असते. पर्स गाडीमध्ये ठेवल्यामुळे ती आता मुद्दामून गाडीजवळ थोडा वेळ घालवते आणि इथे अस्मिता कॅफेमध्ये जाते. तिथे साक्षी आणि सचिन दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा इथे साक्षी वेड्यासारखी वागत असते. सचिनला म्हणत असते की तू त्या अस्मितामध्ये आणि तुझ्या बाळामध्ये पूर्णपणे रमून गेला आहेस, तुला काही माझी आठवण येत नाही, तिने पैसे दिल्यानंतर तुझं कर्ज फिटेल, मग तू काय येशील ना माझ्याकडे? तेव्हा तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू, माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मी तुझ्याकडे परत नक्की येईल. ती म्हणत असते की माझा आता विश्वास उरलेला नाही,
तो म्हणतो साक्षी नको काळजी करू, आणि तो तिला आता कन्सोल करत असतो, समजावत असतो. आणि तेव्हा इथे अस्मिता त्या दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये बघते. कॅफेमध्ये सचिनला बघितल्यानंतर इथे आता तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. ती म्हणत असते, सचिन तू इथे? आणि त्याच्याबरोबर साक्षीसुद्धा असते. त्या दोघांना एकत्र बघितल्यानंतर अस्मिताची खात्रीच पटलेली असते. आत्तापर्यंत आपण ज्या माणसावरती विश्वास ठेवला तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही आहे. इतका नीच माणूस आहे तो. त्याला आपण संधी देऊन खूप मोठी चूक केली आहे, या गोष्टीची जाणीव तिला आता झालेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता रागानेच तिथून बाहेर पडते आणि प्रियाला म्हणते, चल आत्ताच्या आता इथून चल, 1 मिनिटसुद्धा मला इथे थांबायचं नाही आहे. आणि तेव्हा इथे प्रिया अस्मिताला घेऊन घरी येते आणि म्हणते, काय झालं अस्मिता? तेव्हा अस्मिता म्हणते, त्या नीच माणसाला या घरामध्ये जागा नाही. अर्जुन आत्ताच्या आता डिवोर्स पेपर तयार कर. मला सचिनला डिवोर्स द्यायचा आहे. आणि ती साक्षी शिखरे, ती गुन्हेगार मुलगी अजूनपर्यंत बाहेर फिरते, त्या सचिनबरोबर मोकाट फिरते. तिला तू पकड आणि जेलमध्ये टाक. तिने माझा संसार उद्ध्वस्त केला आहे ना, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने इथे डिवोर्स पेपर तयार करून ठेवलेलेच असतात. तो इथे अस्मिताला म्हणतो, तू सही कर. सचिनकडून सही मी बरोबर घेतो. आणि आता त्या दोघांना पकडल्याशिवाय मी काही राहणार नाही. त्याने पोलिसांना माहिती देऊन साक्षी शिखरे आणि त्याचबरोबर सचिनचं लोकेशन दिलेलं असतं आणि आजूबाजूलाच त्या दोघांना शोधा असं सांगितलेलं असतं. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता सचिनला तर लवकरात लवकर पकडून जेलमध्ये टाकायचं असतंच. अस्मिताला सचिनचा खरा चेहरा समजला आणि स्वतःहून तिने डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला. यामुळे घरातल्या सर्व लोकांना खूप आनंद झालेला असतो. अर्जुन सायलीला वाटत असतं की बरं झालं, अस्मिताला उशिरा का होईना पण अक्कल आली. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, एका गोष्टीचा आनंद आहेच, साक्षी आणि सचिनचा शोध सुरू असतो. तर दुसऱ्या बाजूला प्रियाचं कारस्थान उघडं करायचं असतं. प्रियाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, जेणेकरून अस्मिताला त्रास झाला तर अर्जुन सायली डिस्ट्रॅक्ट होतील आणि DNA रिपोर्ट बरोबर मला काहीतरी करता येईल. आणि त्यामुळे तिने हे पाऊल उचललेलं असतं. आणि जेव्हा ती DNA रिपोर्ट बदलायला गेलेली असते ना, तेव्हा तिने त्या माणसाला स्वतःचा हार दिलेला असतो आणि तो हार त्या माणसाने जपून ठेवलेला असतो. पुरावा म्हणून तो हारसुद्धा वापरला जाणार असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की बायको ती गाठोडी काढ. त्या गाठोड्यांमध्ये आपल्याला काय सापडतं आहे का ते बघू. तर एक गाठोडं आता सापडलेलं असतं, ज्याच्यामध्ये बबलीचा म्हणजे प्रियाचा फोटो असतो. पण मग दुसरं गाठोडं आहे ते कुणाचं? ते तर खऱ्या तन्वीचंच गाठोडं असेल ना. मग ती खरी तन्वी कुठे आहे, असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि जेव्हा अर्जुन त्या गाठोड्यातला तन्वीचा फोटो उचलतो, तेव्हा प्रेक्षकांनो, त्या फोटोच्या मागे लिहिलेलं असतं सायली. आणि तेव्हा अर्जुनला कळतं की जर हा फोटो सायलीचा आहे, याचा अर्थ खरी तन्वी तर सायलीच झाली ना. कारण जेव्हा ती त्याला मिळाली होती मधुभाऊंना, तेव्हा जी तारीख मधुभाऊंनी त्या फोटोवरती लिहिलेली असते आणि त्यावरती सायली असं नावसुद्धा टाकलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, गाठोडी पाहताच दोन्ही गाठोडी समोर घेतल्यानंतर एक गाठोडं प्रियाचं तर दुसरं गाठोडं कुणाचं तर सायलीचं. प्रिया आश्रमातून पळाली तेव्हा एकटीचं गाठोडं घेऊन पळाली नव्हती, तर दोघांचं गाठोडं घेऊन पळाली होती. मग एक गाठोडं तिचं स्वतःचं होतं, तर दुसरं गाठोडं खऱ्या तन्वीचं म्हणजे ते सायलीचंच आहे, ही खात्री आता अर्जुनला पटलेली असते. आणि मधुभाऊंनी फोटोच्या मागे सायलीचं नाव लिहून खूपच छान कामगिरी केलेली असते. अर्जुनला सत्य समजलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन आता ही गोष्ट सगळ्यांच्या समोर सिद्ध करणार असतो की जर प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, ती जर खरी बबली आहे, तर मग खरी तन्वी कोण? तर खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे. आता त्याला सायलीबद्दलचे पुरावे गोळा करायचे असतात. हे ते पुरावे आहेत, हे सिद्ध करणार असतात की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुनने आता सायलीलासुद्धा त्याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं. त्याला आता हे सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असतं. त्यामुळे इथे प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणता आणता ती तन्वी नाही आहे हे सिद्ध करता करता पुरावे गोळा करत असताना अर्जुनच्या हाती खूप महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. खरी तन्वी कोण आणि खरी तन्वी सायली असल्याचं अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि ते फक्त आणि फक्त मधुभाऊंमुळे शक्य झालेलं असतं. त्यांनी असे काही पुरावे ठेवलेले असतात,
ज्याच्यावरती नावं लिहून ठेवलेली असतात. तन्वीच्या फोटोवरती सायलीचं नाव म्हणजे खरी तन्वी सायलीच आहे हे अर्जुनसमोर सिद्ध झालेलं असतं.